बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार पुण्यात आहे। पुण्याच्या शनिवार पेठेत अजित पवार पोहोचलेले आहे। तर अजित पवार पुण्याच्या शनिवार पेठेत आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, पुण्याच्या शनिवार पेठेत उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले, काय संवाद साधताय, कशाची पाहणी ते करतायत? अगदी बरोबर आहे प्रणाली। खरं तर सकाळी सकाळी अजित पवारांनी हा दौरा जो आहे तो सुरू केलेला पाहायला मिळतोय। पुण्यातील शनिवार पेठेमध्ये जो नवीन मेट्रोच्या माध्यमातून पूल उभारलेला आहे, जो की शनिवार पेठेला जोडतो संभाजी गार्डनकडे, तर त्या पुलाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून केली जाते। मेट्रोचे संचालक असणारे श्रवण हर्डीकर ही सगळी माहिती जी आहे ती पुलाबाबतची अजित पवार नेताना पाहायला मिळत आहेत आणि अजित पवार स्वतः या पुलाची देखील पाहणी करण्यासाठी आलेले आहे। मागील महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन जे आहे ते झालेलं होतं आणि अतिशय प्रसिद्ध पूल हा झालेला आहे कमी वेळामध्ये, आणि त्यामुळे अजित पवारांनी देखील या पुलाची पाहणी करण्याचं आज सकाळी सकाळी ठरवलेलं आहे। कारण त्या सकाळी सकाळी जॉगिंगला किंवा फिरायला मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर जे आहेत ते येत असतात। आपण हे दृश्य पाहतोय की अजित पवार स्वतः या सगळ्याचा आढावा जे आहे ते कामाची पाहणी करतायत आणि काम कशा पद्धतीने झालेलं आहे आणि अजित पवारचा जो स्वभाव आहे की बारकाईने काम प्रत्येक पाहिलं जातं आणि ते पाहण्याचं काम अजित पवारकडून केलं जात आहेत। विशेषतः काही सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत आणि त्या सूचना अजित पवारांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। काही वेळानंतर अजित पवार पुन्हा पिंपरी चिंचवडला त्यांचा जो आहे तो संवाद लोकांसोबत कार्यकर्त्यांसोबत होणार आहे। परंतु आत्ताच्या घडीला आपण पाहतोय की श्रवण हर्डीकर असतील किंवा इतर मेट्रोचे संचालक असतील त्यांच्या माध्यमातून हा सगळा दौरा जो आहे तो केला जातोय आणि पुलावरती अजित पवार जे आहेत ते आता पोहोचले आहेत आणि पुलावर देखील पाहणी करतायत। जे बारकावे जे आहेत ते पुलाबाबतचे किंवा इतर जी कामं राहिलेली आहेत त्याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांकडून सध्याच्या घडीला दिल्या जात आहेत। कारण का हा पूल जो आहे तो शनिवार पेठेतून, जो की मध्यवस्ती पुण्यातला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर नागरिक राहत असतात आणि त्यांना मेट्रोपर्यंत जाण्यासाठीचा हा मोठा पूल जो आहे तो महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे। आकर्षक असा हा संपूर्ण पूल आहे। अनेक जण जे आहेत ते हा पूल पाहण्यासाठी लांबून लांबून सध्या येतात। सोशल मीडियावरती हा पूल जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये फोटोज असतील, व्हिडिओज असतील ते व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती या पुलाच्या पाहण्यासाठी जी आहे ती होत असताना पाहायला मिळते आणि स्वतः अजित पवार देखील आता हा पूल पाहायला मिळत आहेत आणि श्रवण हर्डीकर जे की मेट्रोचे महासंचालक आहेत त्यांच्या माध्यमातून या पुलाची संपूर्ण माहिती जी आहे ती अजित पवारांकडून अगदी बारकाईने रोहन अजित पवार पाहणी करतायत सध्या या पुलाची आणि माहिती घेत आहेत अधिकाऱ्यांकडून। या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।